छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी राजे की जय. जय हिंद, जय भारत. मी पंकज राऊत, जय प्रहार. विषय असा होता की शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कसं सुधारायचं. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कसं सुधारायचं. शेतकरी हा भारत देशाचा कणा म्हटलं जातं. आज पूर्वी आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा 80% 75% शेतकरी शेती करतात असं सांगितलं जात होतं. पण आज शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे आणि त्याचा आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि या आर्थिक गणित बिघडण्याला कोण जबाबदार आहे याचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. सरकारी अधिकारी जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे का जे सत्तेत आहेत ते जबाबदार आहे, याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आताच थोड्या दिवसापूर्वी म्हणजे आपलं बजेट झालं. त्याच्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 6,000 कोटी, अंदाजे 6,000 कोटी सँक्शन केलेले आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी 2,000 कोटी सँक्शन झालेले आहे. पण आणि कृषी विभागाच्या बांधकामासाठी कमीत कमी 400 कोटी, म्हणजे कोटीचे उड्डाणे चालू आहे. पण या माझ्या मते या शेतीच्या वाट्याला फार कमी आलेला आहे असं मला वाटतं. कारण की आज मुळात मुद्दा आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला पीक काढण्यासाठी मजूरच भेटत नाही. आता या सर्वात गरज ते आहे. आणि जे यांत्रिकीकरण आलेलं आहे, यांत्रिकीकरणाच्या ज्या आपण खूप सुतोवाच करतो की यांत्रिकीकरणाची गरज आहे, पण ते जे यंत्र आहे ते फार महाग आहेत आणि सामान्य शेतकरी ते यंत्र घेऊ शकत नाही. मजुरी इतकी वाढलेली आहे की 900 800 रुपये रोजी मजुरी झाली आहे. आपण त्या मजुरांना रागात काही बोलू शकत नाही. मग याच्यावर उपाय काय करायचा किंवा म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कसं सुधारायचं. लोक म्हणतात केला पाहिजे, जोडधंदा पाहिजे, कुक्कुटपालन करा. पण कोणत्या अधिकाऱ्यानं कोंबड्या पाळल्या, अधिकाऱ्यानं गोट फार्म केला, हे आता डाटा राज्यकर्ते म्हणतात या मान्य आहे. पण डाटा खरंच होतो का, हे कलेक्शन होतं काय, ॲप काढलं सर्व मान्य आहे. ॲपवर आजकालचा तरुण करू शकतो. पण आज अर्धे शेतकरी हे म्हातारे ज्यांना साधा मोबाईल सुद्धा वापरता येत नाही आणि सर्व कामं तुम्ही सेंटरला दिलेल्या कम्प्युटर सेंटर त्याच्यात कुठंतरी अडचणी येते. त्यामुळे जे काही शिक्षण असेल, जो काही डाटा असेल तो शेतकऱ्यापर्यंत कोणतंही करप्शन न होता पोचलं पाहिजे, याची सरकारने काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा कृषी डिपार्टमेंट म्हणतो तर कृषी डिपार्टमेंटचे अधिकारी प्रत्येक बांधापर्यंत पोचतात की नाही पोचत याचाही अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. हे तेव्हा सुधारू शकतो. आणि सर्वात मूळ मुद्दा आहे की स्वामीनाथन मागणी लावली पाहिजे आणि स्वामीनाथन लागलं पाहिजे आणि जेनेटिक आपण प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. एवढीच मी सर्वांना विनंती करतो. जय प्रहार.